नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरेसर यांच्या प्रचारार्थ कळवण तालुक्यातील उदंड प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्याशी आपल्या येस मराठी न्यूजचे कळवण तालुका प्रतिनिधी संदीप पाटील यांनी साधलेला संवाद पाहूयात सविस्तर. नमस्कार, आपण बघत आहे येस मराठी न्यूज. सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्याचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे. तर आपल्यासोबत या संदर्भातील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा, काय नाव आपलं? अतुल पाटील. सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू राहिले, तर कशा प्रकारे मतदान कोणाचा कल जास्त वाटतोय? एकंदरीत बघा, आम्ही तर दिंडोरी तालुक्यातले, आम्ही आज इथं प्रचारार्थ आलो होतो राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बगरेसरांच्या. एकंदरीत बघता आम्हाला असं वाटत होतं की विद्यमान खासदारांचा गड आहे, त्यांचा तालुका आहे, त्यांच्या तालुक्यात आम्ही आलो तर आम्हाला प्रतिसाद काय मिळतो हे आम्हाला बघायचं होतं ऍक्च्युली, म्हणून आम्ही आलो होतो. आणि ऍक्च्युली आम्ही इथं आल्यानंतर एक लक्षात आलं की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या बगरेसरांना. लोक होऊन बोलताय की त्याचं कारण असं आहे की इथं कांदा उत्पादक शेतकरी सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे. कांदा उत्पादक शेतकरी असताना गेल्या 8-9 वर्षात जो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे हाल या सरकारने केले, जे धोरणं या सरकारने राबवलेले, त्या धोरणांच्या विरोधात या सरकारच्या विरोधात इथल्या लोकांचा एक जन आक्रोश समोर दिसतोय. एकंदरीत कांद्याचे भाव लाल कांदा चालू असताना साधारणतः 4,041 रुपयापर्यंत होता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने अचानक निर्यात बंदी केल्यामुळं ज्या लोकांनी टँकरने पाणी भरून पाणी नसताना तिथे कांदे पिकवले होते त्या लोकांना त्या कांद्याचे भाव दुसऱ्याच दिवशी 1,200, 1,400, 1,500 रुपयापर्यंत ते कांदे देतात. म्हणजे ट्रॅक्टर मागे एका शेतकऱ्याचं कमीत कमी 60,000 रुपयाचं नुकसान झालं. 60,000 रुपयाचं नुकसान करून आजचं जे सरकार आहे, भारत सरकार आम्ही म्हणतो पण ते मोदी सरकार म्हणतात, पण मोदी सरकार त्यांच्याच पद्धतीने सांगतो की मोदी सरकारने 2,000 रुपये 6 महिन्याला शेतकऱ्याच्या खात्यावर टाकतोय आणि अशा काही वल्गना करताय. पण ऍक्च्युली तुम्ही शेतकऱ्याला 60,000 रुपयाला एका ट्रॅक्टर मागे नाडून 2,000 रुपयाच्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत सांगताय. ते आजच्या सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलंय आणि तो जनता, तो आक्रोश, तो राग ह्या मतदान रूपी आपल्या समोर निश्चित 20 तारखेला दाखवून देईल. सध्या आपल्या समोर मोठे आव्हान आहे भास्कर बगरेसरांना. विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार आहेत समोर, तर कसं आव्हान पेलवणार आहेत सर या ते बघा, आव्हान तुम्ही कोणत्या अँगलनी म्हणताय मला लक्षात येत नाही. आव्हान त्या राज्यमंत्री आहे, त्या मोठ्या घरातल्या स्नुषा आहेत, त्या एका जुन्या माजी राज्यमंत्र्यांच्या सुनबाई आहेत. त्यांचा जनसंपर्क जास्त आहे बगरेसरांपेक्षा असं म्हटलं जात आहे. असं जर असेल तर मग मागच्या 5 वर्षात ताईंनी मला निदान आता हे 6 महिने सोडून द्यायचे, मागच्या 4.5 वर्षातले ताईंनी मला 50 लग्नांमधले 4.5 वर्षातले फोटो दाखवायचे, 50 शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवतानाचे मला फोटो दाखवायचे. ताईंनी कुठं काम केलं सर्वसामान्य लोकांसाठी गेल्या 4.5 वर्षात? त्याच्या आधी 2 वर्ष कोविड होतं, मी तोही सोडून दिला. 3 वर्ष ताई राज्यमंत्री झाल्या ना केंद्रीय, त्यावेळेला ताई किती लोकांपर्यंत गेल्या, किती लोकांचे. ताईंच्या घरी परिस्थिती अशी होती की ताई घरात असल्या लोकांनी भेटायला जायचं, टीएनी सांगायचं ताई बाहेर गेले, लोक गेल्यानंतर ताईंनी बाहेर निघायचं. अशी परिस्थिती इथले लोक सांगताय, हे मी सांगत नाही की माझं नाहीये, लोक इथले सांगताय की अशी परिस्थिती लोकांना तिथपर्यंत पोहोचायला 4-4 PA पास करून ताईंपर्यंत पोहोचता यायचं. निश्चित बगरेसर एक ग्राउंड लेवलचा माणूस आहे. त्या माणसाची आर्थिक परिस्थिती नसताना पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्या निष्ठेला पक्षाने फळ दिलं आणि मला एवढी 100% गॅरंटी की सरकारच्या विरोधात शेतकरी, सर्वसामान्य जनता, कष्टकरी, बेरोजगार तरुण हे आपला राग दाखवल्याशिवाय शांत राहणार नाही. येत्या 20 तारखेला आणि जून मध्ये 4 जूनला निकाले ना, त्या 4 जूनला ती गोष्ट सगळ्यांना लक्षात येईल. निश्चितच 2 लाखाच्या पुढे मात देऊ. शांभाऊ, आपण एकंदरीत चर्चेत आलेले होते. दिंडोरी येथे ज्यावेळेस आंदोलन झालं त्यामध्ये श्याम हिरे यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि आज तुम्ही प्रचारात करताना कोणता मुद्दा घेऊन प्रचार करतायत किंवा आज आपल्याला निशाणी तुतारी भेटलेली आहे, काय सांग? ही निवडणूक जी आहे ती देशाच्या भवितव्याची आहे, जिथे देशाचे कायदे आणि देशाला प्रगतीपथावरती कसं नेता येईल, देशाची उन्नती कशी होईल याची सगळे नियम, कायदे आणि विचार केला जातो. त्या लोकसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक एवढी सोपी न घेता या निवडणुकीकडे आम जनतेचा विश्वास राहिलाय की नाही या दृष्टिकोनातून आम्ही जनतेमध्ये जात आहोत. जनतेकडे जाताना आम्ही बघितलंय की प्राथमिक ज्या गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, या गोष्टीवरती तर काम झालेलंच नाही या 5 वर्षात, जे पूर्वी काळापासून होत होतं. पण या लोकसभा मतदारसंघाला आरोग्य मंत्री लाभले आहेत. मला वाटतं सगळ्यांना माहित असेल
की पूर्वी त्या आरोग्यमंत्र्यांनी कधी काळी उपोषणावरती काम केलं होतं, राष्ट्रवादीमध्ये असताना, जिल्हा परिषद सदस्य असताना आंदोलनं केली होती. त्या आरोग्यमंत्र्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एका महिलेचा आरोग्याच्या प्रसूतीसाठी स्त्रीतज्ञ नसल्याने मृत्यू होतो बाळाचा. ही शोकांतिका आहे या लोकसभा मतदारसंघाची. एक महिला या कळवणमधून जाताना नाशिकला, तिला जेव्हा नाशिकला पाठवलं जातं प्रसूतीसाठी, ती वनेमध्ये प्रसूती होते तिची वाली, आटंब्यातली महिला. मग या अशा आरोग्यमंत्र्यांनी हा कार्यभार सांभाळावा का, जिला आपल्या स्वतःचं 100 खाटांचं एमच्या धर्तीवरती आरोग्याचं एखादं हॉस्पिटल नाही उभं करता आलं. अहो, महिलांनी आपली मंगळसूत्रे गहाण ठेवून इथं कांद्याची बिया लावलीत, कांद्याची रोपं घेतलीत, कांद्याचं बी घेऊन कांद्याची रोपं तयार केली. अशा परिस्थितीमध्ये तयार केलेलं कांद्याचं उत्पन्न जर त्या चाळीमध्ये डोंगरा येऊन आणि सडत असेल तर काय केलं पाहिजे त्या कुटुंबांनी आणि शेतकऱ्यांनी? काय सांगा? सर, कसं आहे सांगू का, नाव सोन्याबाई आणि हाती कथलाचा वाडा, नाव सोन्याबाई आहे, पण त्याच्यात जर सगळंच पोकळ असेल तर ह्या सगळ्या मीडियामध्ये शेतकरी नाही चालत. वैद्याचं पोरग पांगळ, तर मग तो वैद्य काय कामाचा? ही सगळी पोरं जर जाऊन पाहिली ना आरोग्यांमध्ये, 3-13 वाजले हो ग्रामीण रुग्णालयाचे. ताईंनी सांगितलं मी इतका 1000 कोटीचा निधी आणला, शरीर माझं आणि माझ्या शरीरातले पार्ट बदलून ते केंद्राचे होणार आहे का? तुम्हाला असं काहीतरी ठोस काम करायला पाहिजे होतं. आज यशवंतराव चव्हाणांचं स्वर्गीय कैलासवासी नाव घेतलं जातं जेव्हा एचएल बघितलं जातं, ते एचएल सुद्धा तुम्हाला वाचवता नाही आलं. तिथे अप्रेंटिस करणारी मुलं, स्थानिक असणारी लोकसभेतली मुलं काढून दिली जात आहेत. तुम्हाला असा एकही उद्योग उभा नाही करता आला की जेणेकरून या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातली लोक तुमचं नाव घेतील, त्यांची पुढची पिढी नाव घेईल. तुम्हाला असे एकही, तुम्ही सांगाल तर वैद्यकीय हॉस्पिटल, वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारी युनिव्हर्सिटी इथं नाही आणता आली, जेणेकरून पुढची पिढी, पुढचे विद्यार्थी, युवक तुमचं नाव घेतील. तुम्हाला जर फक्त फोटोच काढायचे आणि विमानानेच फिरवायचे आणि आरोग्यमंत्री पद आहे हेच भूषण मिरवायचं असेल तर स्थानिक लोक काय माती खाणार का इथली? जर त्यांना पोटालाच नाही मिळालं तर, इथल्या कुटुंबाचा जर वार्षिक उत्पन्नाचा आलेखच नाही वाढला तर तुम्ही आरोग्यमंत्री असल्याचा फायदा काय आम्हाला? हे मिरवण्याचं पद नाहीये. इथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती वाढवणे, इथल्या लोकांचं आरोग्यमान सुधारवणे, इथल्या लोकांना शिक्षणामध्ये पुढे नेणे, यासाठी लोकांनी विश्वासाने तुमच्या मागे एक महिला म्हणून उभ्या राहिल्या होत्या. अहो, साधं महिला म्हणून तुम्हाला महिला आयोगावरती काम नाही करता आलं, तुम्ही कशाला मत मागतात? तुम्हाला मत मागण्याचा काहीच अधिकार नाही. जर महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जर आता 50-50% अधिकार दिले ना महिलांना, तर मग तुम्ही महिला म्हणून समान काम करत असताना किती महिलांना नोकऱ्यांसाठी तुम्ही प्राधान्यक्रम लावला, किती महिलांच्या शिबिर घेतले? अहो, तुम्हाला साधी एक आमसभा घेता आली नाही. राज्यमंत्री म्हणून तुम्ही किती आमसभा घेतल्या, किती अधिकाऱ्यांच्या आमसभेला बोलवलं तुम्ही? जिल्ह्यात लावायला पाहिजे होती, कलेक्टरसह उपस्थित राहून सगळ्या विभागाचे अधिकारी पाहिजे होते. तुम्ही सपशेल फेल ठरलेले आहात. फक्त मोदींकडे बोट दाखवून जर तुम्ही मतं मागणार असाल तर इथली जनता माफ करणार नाही. घरचं पोरग उपाशी ठेवून बाहेरच्या हॉटेलमध्ये जेव घालण्याचं आव्हान ना सोडून द्या तुम्ही. तुम्हाला जर इथला लोक, इथला शेतकरी, इथला मजूर, कामगार सुदृढ करायचा असेल तर इथं तळागाळात येऊन उन्हातानात काम करायला लागेल. एसीत बसून घेतलेले निर्णय तळागाळातल्या माणसापर्यंत जात नाही. माझा मंत्र्यांना ह्या निमित्ताने सजग इशारा आहे, जर असं करून चुकीचं वागून जर तुम्ही लोकांना फसवणार असाल तर जनता यावेळेस तुम्हाला गावात सुद्धा शिरून देणार नाही. आपल्या माध्यमातून मी त्यांना निरोप देऊ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय तुतारी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.